झालं. ज्यावेळेला पण हा विश्वास फार महत्वाचा होता त्यांचा. नंतर खूप यश आणि खूप नाव मिळालं जेव्हा ते सिरियल्स करायला लागले आणि साधारण 84-85 मध्ये विक्रम वेताळ वगैरे आला असेल. हो 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 हो. तर ते म्हणजे यशाचं एकदम मोठं शिखर आणि मग नंतर खूप भयंकर आरोपामुळं सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापर्यंतची आलेली स्थिती. तर या दोन प्रसंगांकडे म्हणजे जेव्हा इतकं मोठं नाव मिळत होतं त्यावेळची स्थिती आणि नंतरचं याच्याबद्दल काय सांग. रमेश तर तेव्हा कमांडर मुख्य म्हणजे खूप आवडायची आणि हो आणि ते होतं. पण नंतर त्याच्यावरती जो आरोप झाला होता तो त्याच्यावरती बलात्काराचा आरोप झाला होता आणि तो खोटा होता. कारण कोर्टाने ते सगळं त्याच्यावरती मी पुस्तक लिहिलेलं आहे. नाही पण मला ते जेव्हा वाचलं तेव्हा मला त्यातलं सगळ्यात अस्वस्थ करणारं जे त्यातलं परिच्छेद होता ज्यामध्ये तुम्ही असं लिहिलं की कोणत्या तरी प्रसंगी म्हणजे जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तुम्हा दोघांनीही अशा निष्कर्षाप्रत की आता आपण आयुष्य संपवावं आत्महत्या करावी अशा इतक्या टोकापर्यंत तुम्ही गेला होतात. तर असं म्हणजे असं का वाटलं तुम्हाला. त्याचं खरं तर ना कारण असं होतं की ते त्याच्यामध्ये मीडियाचाच भाग होता. मीडिया जसं एक माणसाला मोठं करतं आवश्यक अनावश्यक सगळं पण तितकंच मीडिया माणसाला आज खाली आणतं. सोशल मीडिया हे फार 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 पॉवरफुल गोष्ट आहे आणि आता तर ते सगळं ओपिनियन मेकर आहे. तेव्हा ते नव्हतं इतकं. तर आणि वर्तमानपत्र पण ऑफकोर्स. आणि तेव्हा जी काही बातम्या आल्या होत्या ज्या पद्धतीच्या 2-1 दिवस पूर्ण फक्त तेवढंच सगळं चॅनल सांगत होते आणि मला कळत होतं. आम्हाला माझ्याकडे सगळे प्रोसिजरली कसं आहे सगळं चूक चाललेलं आहे मला माहिती होतं आणि मी त्याच्यावरती लिहिलंय म्हणून मी आता काही इथे जास्त भाष्य नाही करत. आणि तर ते सगळं चुकीच्या कळत होतं की इथपर्यंत होतं आलेलं. एका वर्तमानपत्रात लिहून आलं होतं की रमेश भाटकरांनी त्या मुलीचे नग्न आणि अर्धनग्न फोटो संबंध मुंबईभर वाटले. आणि हे जेव्हा आम्ही वाचलं तेव्हा रमेश म्हणजे हा जो आरोप होतो ना माणसाला त्याने माणूस हादरतो खचतो आणि तो खोटा असेल तर त्याला चीड येते. पण ती चीड कुठे बोलता येत नाही. कारण माझं अशी परिस्थिती होती की मी सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टाची जज होते आणि जेव्हा तुम्ही जज असता तेव्हा तुम्ही मीडियाशी बोलू नाही शकत. ह्या नॉर्म्स आहेत आणि ह्या पाळल्या गेल्याच पाहिजे ह्या संस्कृतीतली ह्या संस्कारातली मी होते. माझं न्यायाधीश असणं ही माझी पहिली जबाबदारी होती. म्हणजे बायको जरी असले तरी मी न्यायाधीश होते. पण तुमचं न्यायाधीश असणं हे या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या फायद्याचं झालं